महिला दिन म्हणजे महिलांचा सन्मान करण्याचा दिवस. पण एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलाय का? घर, मुलं, ऑफिस सगळ्यांची काळजी घेणारी महिला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेते का? खरं सांगायचं तर बहुतेक वेळा उत्तर नाही असं असतं. वुमन्स डे फक्त शुभेच्छांसाठी नाही. हा दिवस महिलांच्या हक्कांसाठी, समानतेसाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. म्हणूनच आज वुमन्स डे स्पेशलमध्ये मी प्रत्येक महिलेनं स्वतःला द्यायची 5 वचनं सांगणार आहे, जी तुम्ही स्वतःला दिलीत तर तुमचं आयुष्य खूप हेल्दी आणि हॅपी होऊ शकतं. आणि शेवटचं वचन बहुतेक महिला पूर्णपणे इग्नोर करतात. कोणती आहेत ती वचनं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिलं वचन, वर्षातून एकदा हेल्थ चेकअप करणार. आपण सगळ्यांची काळजी घेतो पण स्वतःची तपासणी टाळतो. मला काय झालंय असं बोलून स्त्रिया हेल्थ चेकअपकडे दुर्लक्ष करतात. हेल्थ चेकअप हा आपल्याला काही झालंय म्हणून करायचा नसतो, तर आपल्याला काही होऊ नये ह्याची खबरदारी आधीच घेण्यासाठी करायचा असतो. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेल्या महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दरवर्षी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही शरीर तपासणी म्हणजेच फुल बॉडी चेकअप करणे गरजेचे आहे. दुसरं वचन, मी माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आपल्याला ताप असला तरी आपणच काम करतो. काही दुखत असलं तरी सगळ्यांची काळजी घेतो. हे बदलायला हवं. आता स्वतःलाही महत्त्व द्यायचंय. तिसरं वचन हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरं वचन, दररोज किमान 20 मिनिटं स्वतःसाठी ठेवणार. खूप महिला म्हणतात आमच्याकडे वेळच नसतो, पण खरं सांगायचं तर आरोग्य बिघडलं तर सगळं थांबतं. स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे, ज्याने आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळते. दररोज काही मिनिटं आवडीचे छंद जोपासा, व्यायाम करा, शांत बसा किंवा निसर्गात फिरा. यामुळे तणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही अधिक कार्यक्षम होता. आता तुम्ही म्हणाल रोजच्या घाई गडबडीमधून स्वतःसाठी 20 मिनिटं कशी काढायची? तर त्याचं सुद्धा सोल्युशन तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळची सुरुवात ही दिवसातील पहिली काही मिनिटे शांततेत किंवा ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन करून स्वतःला द्या. आवड जोपासा. प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही कला असते, त्यासाठी तुम्ही वेळ द्या. पुस्तकं वाचा, छान गाणी ऐका, सुट्टीच्या दिवशी बागकाम करा किंवा आवडीचे पदार्थ बनवणे यासारख्या गोष्टी करा. तिसरं म्हणजे डिजिटल डिटॉक्स. तुम्ही कधी स्वतःशी गप्पा मारल्या आहेत का? एखाद दिवशी सोशल मीडिया आणि फोनपासून दूर राहून स्वतःशी संवाद साधून बघा. ह्यापैकी तुम्ही स्वतःची काळजी घेण्यासाठी कोणता मार्ग निवडणार आहात? कमेंट करून नक्की सांगा. मी स्वतः आधी सगळ्यांना प्रायोरिटी द्यायची, पण आता कळलं हेल्दी आई, मुलगी आणि पत्नी असेल तरच घर हेल्दी राहतं. चौथं वचन म्हणजे 7 तास झोप कॉम्प्रोमाइज करणार नाही. लेट नाईट काम, मोबाईल स्क्रोलिंग हे सगळं कमी करायचं. निरोगी शरीरासाठी आणि मेंदूच्या उत्तम कार्यासाठी दररोज किमान 7 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. 7 तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, नैराश्य म्हणजेच डिप्रेशन आणि वजन वाढणे यांसारखे गंभीर आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात. ही सवय उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर 7 तास झोपत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात. तुम्हाला पुरेशी झोप मिळते का? तुम्हाला झोपायला जाण्यात काही अडचणी येतात का? तुम्ही कामाच्या गडबडीमुळे झोपेत तडजोड करता का? तुम्ही रात्रीच्या वेळी किती वाजता झोपता? तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटते का? तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी त्या विषयावर पूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवेन. आता पाहूया शेवटचं वचन, जे बहुतेक महिला पूर्णपणे इग्नोर करतात. 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं वचन, गरज असेल तेव्हा नाही म्हणायला शिकणार. तुमची मर्यादा आहे, तुमची एनर्जी लिमिटेड आहे आणि तुमचं आरोग्य अमूल्य आहे. सो नाही म्हणायला शिका. सर्वांची मनं सांभाळताना आपण स्वतःला कधी कधी दुखावून घेतो आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. नाही म्हणणे म्हणजे तुम्ही वाईट व्यक्ती आहात असे होत नाही. तुमच्या वेळेचे मूल्य आहे आणि तुमचा नकार म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कामांना हो म्हणत आहात. दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही तुमची जबाबदारी नाही. त्यांच्या प्रतिक्रियेची काळजी करू नका. तुमचा वेळ आणि ऊर्जा वाचून तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या आणि शांत आणि सक्षम बनवता. या वुमन्स डेला स्वतःला वचन द्या, कारण तुम्ही हेल्दी असाल
तरच घर हेल्दी असेल. या वुमन्स डेला फक्त सेलिब्रेट करू नका, स्वतःला मजबूत बनवण्याचा निर्णय घ्या. कारण हेल्दी महिला म्हणजे हेल्दी कुटुंब. हॅपी वुमन्स डे. आणि स्वतःलाही 5 वचनं नक्की द्या. जर तुम्ही खरंच स्वतःसाठी ही 5 वचनं घेणार असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एखाद्या महिलेबरोबर नक्की शेअर करा. कारण इथे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी आहे. हेल्दी महिला बनायचं असेल तर आपल्याला एकत्र ग्रो करायचं आहे.